नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पुदिन्याचं झाड कटिंगपासून कसं उगवू शकता। अजून याचे खूप सारे मी सिंपल केअर टिप्स पण सांगणार आहे, झाडाची काळजी कशी घ्यायची। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। याचा उगवण्याचा बेस्ट सीझन जो असतो मित्रांनो तो तसा पावसाळा असतो, पण याला हिवाळ्यात पण तुम्ही उगवू शकता आणि उन्हाळ्यात पण उगवू शकता। फक्त जे बेस्ट सीझन आहे ते याचं रेनी सीझन असते। सेकंड पॉइंट आहे की जास्त जी कडक स्टेम्प आहे, ड्राय हार्ड स्टेम्प ती नाही घ्यायची आहे, थोडी सॉफ्ट असली पाहिजे मित्रांनो। आणि फ्रेश स्टेम्पच घ्यायची आहे, म्हणजे भाजी वगैरे जेव्हा तुम्ही आणाल त्याच्यासोबत पुदिना वगैरे पण मार्केटपासून विकत आणाल तर तुम्हाला फ्रेश पुदिना आणायचा आहे, जेणे की ते तुम्ही तुमच्या घरी उगवू शकता। तर फ्रेश अँड सॉफ्ट जे असेल तेच तुम्हाला पुदिन्याची कटिंगसाठी वापरायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नर्सरीपासून पण तुम्ही पुदिन्याचं झाड आणू शकता आणि मग कटिंग्सपासून त्यांना तुम्ही म्हणजे डुप्लिकेट करू शकतात झाडांना। तर ही पण उगवण्याची एक पद्धत आहे। पण समजा तुम्हाला नर्सरीपासून नाही आणायचं असलं तरी मार्केटपासून एखादं कोणते पुदिन्याचं जसं तुम्ही पुदिना घेऊन याल तर एक चांगलं फ्रेश पुदिना आणाल आणि मग ते तुमच्या घरी तुम्ही उगवू शकता। तुम्हाला खालचे पानं पूर्ण अशी काढून घ्यायचे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अजून मग याला तुम्हाला पाण्यात ठेवून द्यायचं आहे। अजून जे पाणी वापरायचं आहे मित्रांनो ते साधं पाणी नाही वापरायचं आहे, जे ड्रिंकिंग वॉटर आहे, जे आपण पाणी प्यायला वापरतो ॲक्वागार्ड आरो वगैरेचं तेच पाणी तुम्हाला वापरायचं आहे या झाडासाठी। अजून जे पाणी आहे मित्रांनो दर 3 दिवसातनं तुम्हाला चेंज करत राहायचं आहे। अजून जसंच याला स्टेम्पला तुम्हाला थोडेसे असे पांढरे व्हाईट रूट्स दिसतील, म्हणजे याला मुळं आलेले असतील व्हाईट रूट्स, तर मग ते तुमचं झाड मातीत लावण्यासाठी तयार आहे आणि मग त्याला तुम्हाला मातीत लावून द्यायचं आहे मित्रांनो। आणि याची जी माती तयार कराल मित्रांनो त्याच्यात रेती खूप चांगल्याने असली पाहिजे, ड्रेनेज सिस्टम चांगलं असलं पाहिजे पॉटमध्ये। अजून एक स्पेशल टिप आहे की पुदिनाला कोणत्या दुसऱ्या झाडासोबत अजिबात नाही लावायचं, तर दुसऱ्या झाडांची ही वाढ खूप स्लो करून देते आणि उगू नाही देत कोणत्याही झाडाला, म्हणून याला सेपरेटली ग्रो करायला पाहिजे। जमिनीत तेव्हाच लावाल जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त जागा आहे, कारण ही खूप जास्त स्प्रेड होऊन जाते। समजा जागाची कमी असेल मित्रांनो तर माझ्यासारख्या असं कुंडीत लावा, कुंडीत हा कंट्रोलमध्ये पण राहतो। अजून दुसऱ्या झाडांना हा डिस्टर्ब वगैरे नाही करत, हा चांगला कुंडीत आपला उगत राहतो, म्हणून याला असं कुंडीतच तुम्हाला लावायला पाहिजे। मग आता याच्यासाठी खतं बघून घे, जास्त खतं नाही लागत, पण ॲप्सम सॉल्ट आहे मित्रांनो, मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे। आणि जे आपलं याचं फर्टिलायझर्सचं होतं ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा व्हिडिओ, तर ते व्हिडिओमध्ये पण डिटेलमध्ये सांगितलेले आहे सगळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, ते पण तुम्ही वापरू शकता। तो एक व्हिडिओ नक्की पाहाल, हा व्हिडिओ संपल्यावर एंड स्क्रीनवर त्याचं मी व्हिडिओ देऊन देईल, त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तर ॲप्सम सॉल्ट जी आहे मित्रांनो एका महिन्यातून एकदाच वापरायचं आहे तुम्हाला। 1 चमचा तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे, चांगल्याने झाडावर स्प्रे करून द्यायचं आहे, किंवा मित्रांनो याला तुम्ही डायरेक्टली मातीत पण टाकू शकता। 1 चमचा असा तुम्हाला डायरेक्टली मातीमध्ये टाकून द्यायचा आहे। अजून हे ॲप्सम सॉल्टचं एक जेनिकेचे पानं हिरवेगार राहतील, अजून झाड छान हिरवं राहील। अजून एक दुसरं आपलं कंपोस्ट आहे, कोणते किचन वेस्ट कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत, किंवा मित्रांनो जे शेणखत आहे ते तुम्ही झाडाला म्हणजे झाडाला देऊ शकता। महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा तुम्हाला टाकून द्यायचं आहे। यांनी नायट्रोजन वगैरे मिळेल, जेणे की झाडाची वाढ खूप चांगल्याने होईल। म्हणून मग जे नायट्रोजन बेस खतं आहे ते पण टाकू शकता। आणि याही सगळ्या खतांवर व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये चॅनलवर, की घरच्या घरी हे कसं तयार करायचं अजून झाडामध्ये वापरायचं। तर हेच 2 मित्रांनो खतं तुम्हाला चांगल्याने झाडावर वापरायचं आहे, याने तुमचं झाड फार छान राहील। अजून याला डायरेक्टली सूर्यप्रकाशमध्ये ठेवाल, अजून फक्त समर्समध्ये याला शेडनी कवर कराल। अजून डिटेलमध्ये याचे केअर टिप्स मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आता स्क्रीनवर तुम्हाला एक पुदिनाचा व्हिडिओ येऊन जाईल, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे की पुदिन्याचे केअर टिप्स कसे आहे, अजून पुदिन्याला अजून उगवण्याचे कोणते पद्धती असतात, तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। अजून आता व्हिडिओ येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता। अजून मित्रांनो इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा। अजून माझं हिंदी चॅनल आहे त्यालाही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।